बातमी नगरची आहे। दुधाला 35 रुपयांचा दर दिल्यानंतर दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। 40 रुपये इतका हमीभाव हवा यासाठी अहमदनगरच्या कळस गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हार-घोटी राज्यमार्ग अडवण्यात आला। रस्त्यावर बैलगाडी आणून शेण ओतून हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले सुद्धा सहभागी झालेले होते। तर आपण दृश्य पाहतोय, दूध दरवाढीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। दूध ओतून आपला निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रस्त्यावर बैलगाडी आणण्यात आलेली आहे, तसंच शेण ओतून हे आंदोलन करण्यात आले। मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी इथे पाहायला मिळत आहेत। अजित नवले सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मुंडन केले जाते आणि सरकारचा निषेध नोंदवला जातो। दुधाला 40 रुपये प्रति लिटर दूध दरवाढ द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूया। अकोले तालुक्यातील कळस गावामध्ये शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलेले आहे। दुधाला किमान 40 रुपये भाव दिला जावा अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची आहे आणि मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रस्त्यावरती अक्षरशः आपली जनावरे घेऊन या ठिकाणी शेण ओतून सरकारचा निषेध केला जात आहे आणि आम्हाला 40 रुपये दर देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी मुंडन देखील करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी नेते अजित नवले आहेत। मुळात खाजगी दूध संघांना कंट्रोल करणारा कायदा महाराष्ट्रामध्ये नाही आणि त्यामुळे सरकारने जो शासनादेश काढलाय किंवा ज्या प्रकारची घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी खाजगी संघ सुतराम करणार नाहीत। मागच्या वेळी सुद्धा असाच आदेश काढला होता, त्याच्या कचऱ्याची टोपली या सगळ्या खाजगी संस्थांनी सरकारच्या आदेशाला दाखवली। त्यामुळे शेतकऱ्यांचा 30 रुपयाच्या त्या घोषणेवर विश्वास नाही। अनुदानाचा बट्ट्याबोळ त्यांनी सगळा केला, त्यामुळे अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे यांची मागणी आहे 40 रुपये अनुदान, 40 रुपयाचा भाव हा सरळ द्या, त्यासाठी कायदा करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या। सरकारच्या कोणत्याही घोषणेवर विश्वास ठेवायला आता शेतकरी तयार नाहीत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, अकोले, अहमदनगर।